सांगा, सांगा, सांगा. आज काय बनवायचं तर आज आपण बनवूयात पिझ्झा. मैद्याचा नव्हे, तर गव्हाच्या पिठाचा. असा पिझ्झा, की जो आपण घरच्या घरी मुलांना बनवून काही मिनिटातच देऊ शकतो. आणि लहानांनाच काय, जर हा पिझ्झा तुम्ही मोठ्यांना जरी खाऊ घालाल ना, तर त्यांनाही कळणार नाही, की तुम्ही या पिझ्झाला घरच्या घरी तेही गव्हाच्या पिठापासून बनवून तयार केलेला आहे. आणि मुलांना बाहेरचा पिझ्झा कितीदा जरी खाऊ घातला, तरी त्यांना पुन्हा पुन्हा पिझ्झा खायची क्रेविंग ही होतच असते. चला तर मग आता आपण हेल्दी आणि टेस्टी असा पिझ्झा बनवायला सुरुवात करूयात. तर पिझ्झा बनवण्यासाठी इथं मी एक मोठंसं मिक्सिंग बाउल घेतलेलं आहे आणि या मिक्सिंग बाउलमध्ये इथं आपल्याला सगळ्यात अगोदर अर्धा वाटी एवढं दही घालून घ्यायचं आहे. ज्या दहीचा आपण इथं वापर करतोय ना, ते जर कमी आंबट असेल तर फारच उत्तम. तर ह्याच बरोबर आता आपण चवीनुसार मीठ आणि 1 टीस्पून एवढं बेकिंग पावडर आता आपण याच्यात घालून घेऊयात. ह्याच बरोबर 1.5 टेबलस्पून एवढं तेल पण आता आपल्याला याच्यात घालून घ्यायचं आहे. तेलामुळे डो मध्ये एक मॉइश्चर बनून राहतो, म्हणूनच इथं मी 1.5 टेबलस्पून एवढं तेल याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. एवढं सगळं साहित्य याच्यामध्ये ऍड केल्यानंतर आता आपण हँड विस्करनी याला 2 ते 3 मिनिटासाठी असं फेटून घ्यायचंय. या मिश्रणाला काही वेळ इथं फेटून घेतल्यानंतर यातच आपण एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ आता आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठाला इथं मी अगोदरच चाळून घेतलेलं आहे. तर पिझ्झा डो बनवण्यासाठी इथं आपल्याला गव्हाचं पीठ जे आहे ते अगोदरच चाळून घ्यायचंय. तर हे बघा, इथं मी एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ याच्यात ऍड करून घेतलेलं आहे. तर हे बघा, इथं मी या बाउलमध्ये सगळं साहित्य घालून घेतलेलं आहे. तर आता आपण याला विस्करनी 2 ते 3 मिनिटासाठी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर इथं मी विस्करनी 2 ते 3 मिनिटासाठी सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण यातच थोडंसं पाणी घालून, जसं आपण रोज चपातीचं पीठ मळतो ना, ठीक तसंच आपल्याला ह्याचं सुद्धा पीठ इथं आपल्याला मळून घ्यायचंय. लक्षात ठेवा, एकदमच खूप सारं पाणी याच्यात नाही घालायचंय. गरजेनुसार पाणी घालून तुम्हाला याचं जे डो आहे त्याला मळून घ्यायचंय. तर हे बघा, काही वेळानंतर इथं आपला जो डो आहे तो एकदम व्यवस्थितरित्या मळून झालेला आहे. पीठ मळून झाल्यानंतर यातच आपण अर्धा टेबलस्पून एवढं तेल घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा पिठाला व्यवस्थित असं मळून घेऊयात. पिठामध्ये असं तेल घालून मळल्याने पिठामध्ये एक छान असा मॉइश्चर बनतो आणि ज्यामुळे पिझ्झा बेस जो आहे ना, तो एकदमच छान बनतो. तर त्यासाठी इथं आपल्याला असं तेल घालून पिठाला मळून घ्यायचंय. पीठ मळून झालेलं आहे. आता आपण याला झाकून 15 ते 20 मिनिटासाठी साईडला ठेवायचंय. काही वेळानंतर तुम्ही ते बघू शकता, जे मळून ठेवलेलं गव्हाचं पीठ आहे ते एकदम व्यवस्थित असं सेट झालेलं आहे. चला तर मग आता आपण पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिटासाठी याला मळून घेऊयात. डो मळून झाल्यानंतर आता तुम्हाला या डोला असं हलकसं खेचायचंय आणि आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचंय. ह्या प्रोसेसला तुम्हाला 1 ते 2 मिनिटासाठी कंटिन्युअसली करत राहायचंय. ह्यानी काय होतं माहिती का, जो पिझ्झाचा डो आहे ना, तो आतून एकदम लेअरी आणि सॉफ्ट बनतो. म्हणूनच या प्रोसेसला तुम्हाला लक्षात ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी कंटिन्युअसली करायचंय. तर फायनली इथं तुम्ही बघू शकता, जो पिझ्झाचा डो आहे ना, तो अशा रीतीने बनून तयार झालेला आहे. चला तर मग पिझ्झा बेस बनवायला सुरुवात करूयात. तर इथं आपल्याला गोलसर असं एक ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये थोडंसं गव्हाचं सुकं पीठ घालून घ्यायचं आहे. ज्याने जो पिझ्झाचा डो आहे ना, तो प्लेटला बिलकुल पण चिटकणार नाही. आपण जो पिझ्झाचा डो बनवून घेतलेला आहे ना, त्या डोला आपल्याला आता ताटामध्ये ठेवून असं अलगदरित्या थापून घ्यायचंय. तर इथं आपल्याला या डोच्या मधोमध जास्त थापायचं नाहीये. डोच्या कडेलाच आपल्याला जास्त थापून घ्यायचंय आणि मधला जो भाग आहे ना, त्याला थोडासा जाडसरच ठेवायचा आहे. तर काही वेळानंतर इथं बघू शकता, मी डोला अशा रीतीने पसरवून घेतलेला आहे. डोला पसरवून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, ज्या डोच्या कडा आहेत ना, त्यांना असं आतल्या साईडला थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे. ह्यानी काय होईल, आपण जेव्हा या बेसवरती पिझ्झा सॉस ऍड करू ना, तो बिलकुल पण बेसच्या बाहेर जाणार नाही. काही वेळानंतर तुम्ही इथे पाहू शकता, पिझ्झा बेसच्या ज्या सर्व कडा आहेत त्यांना मी अशा रीतीने फोल्ड करून घेतलेला आहे. कडांना फोल्ड केल्यानंतर आता आपण यामध्ये फोकनी अशा रीतीने होल्स बनवून घेऊयात. तर बेसमध्ये हे होल्स का बनवले जातात माहिती का तुम्हाला? कारण की जो बेस आहे तो भाजताना आतपर्यंत व्यवस्थितरित्या भाजावा, यासाठी पिझ्झा बेसमध्ये अशा रीतीने होल्स बनवले जातात. तर हे बघा, इथं आपला जो पिझ्झा बेस आहे तो बनून तयार झालेला आहे. चला तर मग आता आपण याला भाजून घेऊयात. तर आज आपण हा पिझ्झा ओव्हन मध्ये नव्हे तर पॅन मध्ये बनवणार आहोत. म्हणूनच इथं मी गॅसवर एक पॅन चढवून घेतलेला आहे आणि पॅन मध्ये आता आपण 1 टेबलस्पून एवढं बटर ऍड करून घेऊयात. आणि बटर मेल्ट झाल्यावर आता आपण जो बेस बनवला होता ना, त्या पिझ्झा बेसला आता आपण पॅन मध्ये ऍड करून घ्यायचंय. पिझ्झा बेसला पॅन मध्ये ऍड केल्यानंतर पुन्हा आपल्याला यावरती थोडंसं बटर ऍड करून घ्यायचंय आणि पॅनचं झाकण लावून याला आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी गॅसला मंद आचेवर ठेवून याला थोडा वेळ भाजू द्यायचंय.
जवळपास इथे 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत आणि जो पिझ्झा बेस आहे तो एक साइडनी भाजलेला आहे. तर चला तर मग आता आपण जो पिझ्झा बेसवरती जो बटर आहे त्याला व्यवस्थितरित्या पसरवून घेऊन आता आपण या बेसला फ्लिप करून दुसऱ्या साइडनी सुद्धा याला भाजून घेऊयात. जर तुम्हाला असं वाटत असेल की पिझ्झा बेसला भाजायला फार वेळ लागत असेल का, तर असं मुळीच नाहीये. हा पिझ्झा बेस खूप कमी वेळामध्ये दोन्ही साइडनी खरपूस असा भाजतो. तर हे बघा, इथं तुम्ही बघू शकता जो पिझ्झा बेस आहे तो दोन्ही साइडनी किती चांगल्या पद्धतीने भाजलेला आहे. तर जोपर्यंत जो पिझ्झा बेस आहे तो हलकासा चॉकलेटी कलरचा नाही होत ना, तोपर्यंत आपल्याला या बेसला भाजायचंय. चला तर मग आता बेसला दोन्ही साइडनी भाजून झाल्यानंतर आता आपण याच्यावरती एका साइडला जो पिझ्झा सॉस आहे तो लावून घेऊयात. आणि हा पिझ्झा पास्ता सॉस मी घरीच बनवून तयार केलेला आहे आणि याची रेसिपी सुद्धा मी आधीच चॅनलवरती शेअर केलेली होती. जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. तर इथं मी पिझ्झा बेसवरती सॉस लावून घेतलेला आहे. आता आपण यावरती काही भाज्या ऍड करून घेणार आहोत. पिझ्झावरती जर भाज्यांचं प्रमाण जास्त असेल ना, तरच पिझ्झा खायची मजा येते. म्हणूनच इथं मी सर्व भाज्या या 2 टेबलस्पूनच्या हिशोबाने घेतलेल्या आहेत. तर आता आपण इथे सगळ्यात अगोदर पिवळ्या शिमला मिरचीचे काप, त्याचबरोबर लाल आणि हिरव्या शिमला मिरचीचे काप पण आपण आता याच्यावरती ऍड करून घेणार आहोत. शिमला मिरचीचे काप ऍड केल्यानंतर यावरतीच आपण थोडेसे टोमॅटो आणि कांद्याचे काप पण ऍड करून घेऊयात. जर तुम्हाला आणखीन कोणत्या भाज्या आवडत असतील ना, तर तुम्ही त्या सुद्धा यावरती ऍड करू शकता. जसं की स्वीट कॉर्न, मशरूम, पनीर. जर तुम्हाला आवडत असेल ना, तर तुम्ही यावरती नक्की ऍड करा. सगळ्या भाज्या ऍड केल्यानंतर यावरतीच आपण थोडंसं मिक्स हर्ब आणि रेड चिली फ्लेक्स पण ऍड करून घेऊयात. पिझ्झावरती सगळं काही ऍड केल्यानंतर आता आपण याच्यावरती मोझरेला चीज ऍड करणार आहोत. तर इथं तुम्हाला पिझ्झावरती भरभरून मोझरेला चीज ऍड करायचंय. जर चीजी पिझ्झा बनवायचा असेल ना, तर तुम्हाला इथे भरभरून मोझरेला चीज यावरती ऍड करावा लागेल. तसा पिझ्झा चीजी असेल तरच खायला मजा येते, म्हणूनच इथं मी भरभरून मोझरेला चीज यावरती ऍड करून घेतलेला आहे. तर फायनली इथे सगळे इन्ग्रेडियंट ऍड करून झालेले आहेत. आता आपण पॅनवर झाकण लावूयात आणि झाकणावरती जो होल दिसतोय त्याला सुद्धा इथे आपल्याला पेपरनी कव्हर करायचंय आणि गॅसला मंद आचेवर ठेवून इथं थोड्या वेळासाठी आपल्याला पिझ्झाला भाजू द्यायचंय. तर इथे पिझ्झाला भाजायला ठेवून 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. चला तर मग आता आपण एकदा याला उघडून चेक करूयात. तर हे बघा, इथं आपला एकदम चीजी व्हेजिटेबल पिझ्झा तयार झालेला आहे. आता आपण इथे गॅस बंद करून घेऊयात आणि एवढ्या चीजी पिझ्झाला बघून तुम्हालाच काय कोणालाच विश्वास बसणार नाही की हा पिझ्झा तुम्ही घरी बनवून तयार केलेला आहे. कारण की पहिल्याच प्रयत्नामध्ये हा पिझ्झा एवढा भारी बनतो ना, की तुम्ही स्वतः एकदा बनवून बघा, म्हणजेच तुम्हाला विश्वास बसेल. इथं मी पिझ्झाला तव्यावरून प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता आपण याला सर्व्ह करण्यासाठी याला काही पीसेसमध्ये डिवाइड करून घेऊयात. तर फायनली इथे आपला चीजी व्हेजिटेबल होममेड पिझ्झा बनून तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा एकदा तरी माझ्या पद्धतीने या पिझ्झाला घरी नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.